नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करते. भक्तांनो, उद्याचा दिवस अत्यंत दुर्मिळ आहे आणि दिव्य आहे. कारण उद्या आहे गुरुवार आणि कार्तिक अमावस्या. हे दोन्ही एकत्र आले आहेत. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की गुरुवारच्या अमावस्येची ऊर्जा 1000 पटीने वाढलेली असते. या दिवशी केलेले उपाय, धनलाभ, अडकलेली सर्व कामे पूर्ण होतात. घरातील नकारात्मकता दूर होते आणि दत्तगुरूंची कृपा, विशेष कृपा आपल्यावर येत असते. अत्यंत वेगाने आकर्षित करत असतात हे सर्व. आज मी तुम्हाला अशा 7 दिव्य उपायांविषयी सांगणार आहे, जे योग्य पद्धतीने केले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच जाणवेल. चला तर मग ते 7 उपाय जे आहेत ते आपण जाणून घेऊयात. पहिला उपाय आहे घरातील नकारात्मकता नष्ट करणारा दिवा. म्हणजेच अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. दिव्यामध्ये 2 वात ठेवा आणि दिव्यासमोर थोडे कापूर ठेवा. याचा फायदा जसा आहे, हा दिवा घरातील अंधार, चिंता, नकळत आलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करतो. वातावरण शुद्ध होते आणि देवकृपा स्थिर होते. आणि दुसरा उपाय आहे श्री स्वामी समर्थ नामस्मरण उपाय. गुरुवारी आलेली अमावस्या म्हणजे दत्तगुरूंचा खास दिवस असतो. या दिवशी 108 वेळा श्री स्वामी समर्थ यांचा जप करा. याचा फायदा आपल्याला ही ऊर्जा मन शांत करते, अडथळे दूर करते आणि विशेषतः अडकलेली कामे अचानक मार्गीसुद्धा लागतात. आणि तिसरा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तांदळाचा दिव्य उपाय. रात्री 9 ते 11 दरम्यान छोट्या पूजा पात्रात 1 मूठ तांदूळ, 1 लिंबू आणि 1 पिवळी फुलं ठेवा. त्या बाजूला तुपाचा एक छोटा दिवा लावा. याचा फायदा असा आहे की लक्ष्मी ऊर्जा जागृत होते. व्यवसाय, पैसा, नोकरी यामध्ये अचानक गती येते. हा उपाय फक्त कार्तिक अमावस्येलाच अधिक प्रिय असतो. आणि चौथा उपाय आहे पूर्वज तृप्तीचा उपाय. म्हणजेच पितृदोष निवारण. घराच्या अंगणात किंवा घराच्या बाल्कनीत थोडंसं तिळाचं तेल आणि काळे तीळ टाकून छोटासा दिवा लावा. मनात पितरांना कृतज्ञता भाव ठेवा. याचा फायदा आपल्याला घरातील अडकलेली कामे, आरोग्याची मुद्दे, अडथळे हलके होतात. पूर्वजांची कृपा मिळाल्यावर आयुष्य आपोआप सुलभच होतं. आणि 5वा उपाय म्हणजे मीठ व पाण्याचा शक्तिशाली शुद्धीकरण उपाय. एका बाउलमध्ये पाणी आणि थोडंसं रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ घ्या. ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ 24 तास ठेवा. याचा फायदा आपल्याला घरात जे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन जे असतात ना, ते मीठ पूर्णपणे ओढून घेतं आणि वातावरण हलकं, शांत ठेवायला मदत करत असतं. आणि 6वा उपाय आहे दत्तगुरूंच्या कृपेसाठी पिवळं दीपदान करा. म्हणजेच गुरुवारी पिवळ्या रंगाचा दिवा किंवा पिवळ्या पाण्याचा कलश देवघरात ठेवा आणि ओम दत्तात्रेय नमः हा मंत्र 27 वेळा म्हणा. याचा फायदा दत्तगुरूंची कृपा आयुष्यात स्थिर होते. कामात यश, ज्ञान, निर्णय क्षमता वाढते आणि मानसिक शांतीसुद्धा मिळते. आणि आपला शेवटचा 7वा उपाय म्हणजे मनोकामना सिद्धीसाठी काळ्या तिळाचा गुप्त उपाय करा. जसे की रात्रीच्या वेळी हातात थोडे काळे तीळ घ्या आणि त्यावर मनोकामना म्हणत म्हणा. त्या तिळाला घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा झाडाजवळ टाका. याचा फायदा तीळ नकारात्मकता शोषून घेतात आणि तुमची मनोकामना विश्वाला समर्पण करत असतात. हा उपाय अमावस्येला अत्यंत प्रभावी मानला गेला आहे. तर भक्तांनो, गुरुवारची कार्तिकी अमावस्या हा फक्त तिथीच नाही,
हा ऊर्जा परिवर्तनाचा दिवस आहे. या 7 दिव्य उपायांपैकी एखादा जरी मनापासून केलात ना, तर या 7 दिव्यापैकी एखादा जरी मनापासून केलात ना, तर त्या ऊर्जेचा प्रकाश तुमच्या आयुष्यात नक्की उतरेल. तुमच्या प्रत्येक पावलावर दत्तगुरूंची आणि श्री स्वामी समर्थांची कृपा राहो. सुख, शांती, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्य तुमच्या जीवनात भरभरून येऊ, हीच सदिच्छा. चला तर मग बघतांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.